पुढच्या बातमीकडे जाऊया. फुटलेल्या 6 खासदारांना निलंबित करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आली होती. ही मागणी फेटाळत उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे झालेत. लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांचा गट विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाआधीच एनडीएचं संसदेतलं संख्याबळ वाढलंय. एकनाथ शिंदेंच्या खासदारांची संख्या 13 वर गेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदारांचा एनडीएतील पक्ष ठरलाय. या 6ही खासदारांची खासदारकी वाचली असून ते आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार म्हणून काम करणार आहेत. मात्र आता या विलिनीकरणावर ठाकरेंच्या पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आलाय, तर त्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आलंय. 6 लोक जे आहेत ज्यांना लाज वाटली पाहिजे, निर्लज्ज आहेत, हे गद्दार शब्दसुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचे अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे, हे हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा रेप अँड मर्डर आणि हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. हे जे आहेत हे सिरियल रेपिस्टसुद्धा आहेत आणि सिरियल किलरसुद्धा आहेत लोकशाहीचे. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहेत की जे बोलतील ते सत्य आहे व नीतिमत्तेचं आहे, असं नाही आहे. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतलेत. यात कोणतं आलं आहे शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही, चांगले आणि वाईट? याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. एक दिवस ही दाढी, एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या. आता ॲपिलेशन हा शब्द कुठेही कायद्यात नाही ना, की कुठल्या तरी पक्षाला ॲपिलेट होणं. मर्जर, टू थर्ड हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि 10व्या घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये अशी कुठलीही तरतूद नसताना अशा लोकांना मान्यता देणं हे गैर आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आज ऑल पार्टी मिटिंगमध्ये वॉकआउट केलेलं आहे. परवानगी दिली नाही, फक्त ॲफिलिएशनला परवानगी दिलेली आहे असं अरविंद सावंतांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं की मर्जर केलेलं नाही आहे सगळ्या खासदारांचं लोकसभा अध्यक्ष. आता मला वाटतं तो सगळा टेक्निकल विषय आहे आणि हा सगळा टेक्निकल विषय जो आहे हा स्पीकर महोदय जे आहे ते त्या ठिकाणी बघतील. तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. निकाल हा आमच्या बाजूनच लागणार होता, कारण कायद्याच्या चौकटीतच आम्ही हा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. आम्ही 6 खासदार एकत्ररित्या बसलो, सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळं हा निर्णय आम्हाला अपेक्षितच होता. जो तो आपल्या पद्धतीनं कायदेशीर प्रक्रिया करत असतो. त्यांची प्रक्रिया त्यांच्या पद्धतीप्रमाणे, आमची प्रक्रिया आमच्या पद्धतीने झालेली आहे. मान्यता मिळाली याचा अर्थ जो सभापतीने जो निर्णय दिलेला आहे तो यथायोग्य झालेला आहे. त्यामुळे आता बाकीच्या प्रक्रियेला बद्दल चर्चा करणं किंवा मत व्यक्त करणं मला वाटतं काही उचितपणाचं. आम्ही काही साशंक नाही आहे. ज्या अर्थी सभापतींनी परवानगी दिली त्याआधी देखील या सर्वांनी कायदेशीर बाबी जर हाताळल्याच असतील